नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगची सुरुवात आपण डायरेक्ट अटल टनेल पासून करूयात. गेम ऑफ थ्रोन सिरीज मध्ये एक द वॉल आहे आणि तिथे जॉन स्नो नाईट वॉच करायला जातो. तसाच आहे हा आपला आयकॉनिक अटल टनेल, भारताची द वॉल. ज्या माणसाने सगळ्या जगाला चकवा देऊन अनुस्फोट घडवून आणला आणि भारताला कायमची शांतता स्थैर्य दिलं, त्या माणसाचं नाव तिथे शोभून दिसतं. तो माणूस म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. अजिंक्यच्या मित्राने म्हणजेच संतोषने अटल टनेल मध्ये इंजिनियर म्हणून काम केले, त्यामुळे त्यानेही बऱ्याच गोष्टी सांगितल्या या टनेलच्या बाबतीत. 9 किलोमीटरचा अटल टनेल पार केला की आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो, स्वर्गातच जातो म्हणा की. आयुष्यात पहिल्यांदा बर्फाचे डोंगर बघितल्यावर मी काही वेळ शांतच झाले. अंतर्बाह्य शांत आणि थंड करणारा हा अनुभव होता. वरती अतिशय स्वच्छ निळा आभाळ आणि खाली पांढर शुभ्र पांघरून घेतलेला धीरगंभीर हिमालय. खूप फोटो काढायचं असं ठरवलं होतं, पण इथे आल्यावर असं वाटलं की जरा बाजूला राहू देत सोशल मीडिया, मला आधी हा सोहळा अनुभव देत. मी खूप मस्ती केली, गप्पा मारल्या. बर्फ लांबूनच बघायला सुंदर वाटतो. आम्ही एका हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो आणि वॉशरूमला जाऊ का असं विचारलं तर ते म्हटले, सॉरी पण बर्फाने आमचं वॉशरूम ब्लॉक झालं आहे. तेव्हा कळतं की इथलं जगणं वेगळं आहे, अवघड आहे. अशा तीव्र थंडीमध्ये एक मुलगी नदीच्या कडेला रील बनवत होती, चक्क साडी घालून. मी तर 4-5 लेअरिंग घालून गेलेले तरीही थंडी वाजत होती आणि ही मुलगी चक्क सॅटिनची साडी घालून. इंस्टाग्रामच्या नादात जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे? बर्फाच्या ठिकाणी गेलं की नेहमी चांगल्या दर्जाचे गॉगल वापरायला हवेत, पूर्ण कपडे घालायला हवेत, भरपूर पाणी प्यायला हवं. जास्त जोरात पळणं वगैरे केलं तर इथे धाप लागते, कारण हवेत ऑक्सिजन खूप कमी असतो. संध्याकाळ होत होती आणि खूप थंडी वाढायला लागली. हळूहळू तिथून निघालो. सिसूमध्ये 2दा कडक चहा मात्र घ्यावा लागला.